किती मोठे केले आम्ही, तुम्ही आमच्याकडून बोलण्याऐवजी त्यांच्याकडून बोलायला लागला. तुम्हाला सुट्टी नाही आता बोलताय तेवढीच काळजी अवघ्या महाराष्ट्राला तुमच्या प्रकृतीची आहे. तुम्ही चौथ्या टप्प्यातलं उपोषण सुरू केलं, तुमची प्रकृती खालावली आणि त्यानंतर आग्रहास्तव, इतरांच्या आग्रहास्तव तुम्ही त्यानंतर सलाईन आणि औषध पाणी घेण्यास सुरुवात केली. मात्र आता जी कानावर बातमी आलेली आहे, समोर बातमी येते ती, हे अधिवेशनानंतर विधेयक मंजूर झाल्यानंतर तुम्ही औषध पाणी सोडलेलं आहे, हे खरं आहे का? हो, सोडलं. का घ्यायचं? यांच्या शब्दाला किती वेळेस मान द्यायचा सरकारचा? किती वेळेस यांचे मराठा समाजाने 6 महिने यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला. किती दिवस करायचं? नाही घेणार. मी मरायला नाही भेट माझ्या मराठा समाजासाठी. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे, करोडोंचे कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत. या राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी दिसले पाहिजेत आणि या आरक्षणातून आम्हाला त्यांना IAS IPS दर्जाचं क्लास 1 क्लास 4 झालेले अधिकारी बघायचे. नाही मरायला भेटणार आम्ही. ही टोकाची लढाई लढणार, जीव पुन्हा हातात घेणार, चिकाटीनं लढणारे, मेहनत करणारे, रात्रंदिवस मी या उपोषणात, आंदोलनात सहभागी होणार आहे. मी माझी जीवाची बाजी पुन्हा लावणार आहे. परंतु मराठ्यांच्या अंगावरती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी माग हटत नाही. सरकारला पाहिजे असेल त्यांचं ऐकून माझा बळी तर घ्या, मी आंदोलनापासून हटायला तयार नाही. पण अंमलबजावणी घेतल्याशिवाय माझा मराठा तुम्हाला सुट्टी देणार नाही. आता माझ्या मराठ्यांचे सुद्धा 80-85% शेतीचे कामं उरकलेले आहेत. आता आम्ही दंड थोपटूनच, तुम्ही कसे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाही? घराघरातल्या माता मावल्यासह लेकरं बाळ सगळे, आमच्या म्हाताऱ्या माणसापासून सगळे पुरुष सुद्धा आता तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहे. कशी तुम्ही अंमलबजावणी करत नाही तेच आम्ही बघतो. इतकं मोठं आंदोलन तुम्ही याच्या मागं कधीच बघितलं नसेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.